आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत। मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांचे मानले आभार। अखेर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती दिलेली असून आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे। चेकवरती सही झालेली आहे। होय, आता 3 मोठ्या खुशखबर आलेल्या आहेत। एक नव्हे तर आता 3 योजनांचे पैसे 3 अशा प्रकारचे मेसेज आता लाडक्या बहिणींना आज या चांगल्या दिवसानिमित्त येणार आहेत। आज थेट ही गुढीपाडवा भेट आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे व काही ठिकाणी आता मंजुरी देखील मिळालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटपास आता सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता सांगणार आहोत, कारण की आता सर्व काही तयारी झालेली असून आता वाटपाचे आदेश फक्त राहिलेले आहेत। आता सर्व काही जिल्ह्यासाठी जेवढी रक्कम लागणार आहे तेवढी जमा झाली असल्याची माहिती सरकारकडून मिळाली आहे। फक्त व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्ही सरकारला देणार का हो किंवा नाही नक्की सांगा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकता। तर इकडे बघू शकता आता अपडेट पाहूयात। खुशखबर म्हणजे गुढीपाडवा 3 भेट या जाहीर झालेल्या आहेत। 3 भेट आता ह्या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी पोहोचणार आहेत। आता काही तासानंतर देखील काही बहिणींना मिळतील व 3 ते 4 तासात देखील ज्यांना भेट मिळाली नाही, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना आता खुशखबर मिळून जाईल। त्यानंतर त्या पाठोपाठ लगेचच 4,500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत। आता इथे लगेच खाली बघू शकता याद्या जाहीर झालेल्या जिल्ह्यांच्या, त्या नावे सांगणार आहे जिल्ह्यांची। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। त्यातच लगेचच 4,500 रुपये देखील लाडक्या बहिणींना आज या चांगल्या दिवसानिमित्त वाटप केले जाणार आहेत। मात्र आता त्यासाठी 2 कामे अर्जंट करा म्हणून सरकारने सांगितलेलं आहे। हे काम करताच 4,500 रुपये देखील तुम्हाला मिळून जातील। मोठी रक्कम तुमच्या खात्यात येईल। कोणते काम करायचे आहे ते सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। अशातच मोठा निर्णय झालेला असून इकडे बघू शकता गुढीपाडव्याच्या ह्या 3 भेटी आता लाडक्या बहिणींना मंजूर करण्यात आलेल्या आहेत। शासन मंजुरी आता भेटलेली असून थेट हे वर्ग केले जाणार आहे। अशातच एक खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना 1,000 नव्हे, 2,000 नव्हे तर 3,000 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये हे असा निर्णय राज्य सरकारकडून झालेला आहे। आता नवीन वर्षाची भेटे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येत आहे। तर राज्य सरकारचे तुम्ही आभार नक्कीच मानू शकता। कमेंटमध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानू शकता। तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांच्यामुळे ही योजना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच एक म्हणजे आता लाडक्या बहिणींसाठी शिंदे साहेबांकडून काय माहिती, तर इकडे बघू शकता अखेर माझ्या बहिणींचा गुढीपाडवा गोड। माझ्या बहिणींचा गुढीपाडवा गोड होण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असतो। माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। मात्र त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काळजी नसावी, आता लगेचच राज्याचा आर्थिक स्थिती सुधारताच माझ्या सर्व बहिणींना 2,100 रुपये मी 100% देणार आहे। मात्र आता तोपर्यंत गुढीपाडव्याची दिलासा देणारी भेट समजून आता काही बहिणींना 3,000 रुपये तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये हे जमा केले जात आहेत। आता 4,500 रुपये मिळवण्यासाठी 2 कामे करायची आहेत। लगेच तुम्हाला 4,500 रुपये 100% मिळतील। कोणती कामे करायची आहेत ते पाहणार आहोत। त्यापूर्वी एक खुशखबर आलेली आहे, म्हणजे शासनाकडून आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता 16 जिल्ह्यात हा टप्पा आता लगेचच सुरू होणार आहे। 16 जिल्ह्यांची नावे पाहणार आहे। वरती बघू शकता 16 जिल्ह्यात हा टप्पा जाहीर करण्यात येत असून 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गुढीपाडव्याची मोठी भेट ही आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो। तशातच आता 16 जिल्ह्यात तर हे पैसे मिळणारच, मात्र त्यासोबत 4 बँका ह्या जाहीर झालेल्या आहेत। 4 बँकातील लाडक्या बहिणींना आता तुमचे जर खाते असेल, या बँकेतील खातेधारकांना आता खुशखबरच आहे। त्यातील पहिली बँक तुम्हाला सांगून टाकतो, कारण की आता खूप मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार असून SBI बँकेमध्ये जर खाते असेल तर या बँकेत देखील आता
सर्वात अगोदर हप्त्याचे पैसे हे वर्ग केले जाणार आहेत। यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळेल। SBI बँकेतील देखील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता 1000 नव्हे तर 3000 रुपये हे जमा केले जातील व त्यासोबतच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 4500 रुपये एक काम करताच आता जमा केले जाणार आहेत। ही मोठी भेट आजच्याच दिवशी आहे, त्यामुळे आजच एक छोटंसं काम करा, खूप मोठं काम देखील नाहीये व 4500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। मात्र त्यासाठी काय करायचं आहे ते सर्व या व्हिडिओत सांगितलेलं आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। आता SBI बँकेमध्ये जर खातं असेल तर खुशखबरच आहे, आपण सांगितली आहे। पुढच्या कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी हप्त्याचे पैसे आता लवकर येत आहेत ती नावे सांगणार आहोत। त्यापूर्वी आता जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता 16 जिल्ह्यात पहिला टप्पा जाहीर असं लिहिलेलं आहे। तर यातीलच पहिला जिल्हा आता जाहीर झालेला असून यामध्ये आता लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार असून मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता सरसकट मदत जमा केली जाणार आहे। आता इकडे लक्ष देऊन बघू शकता पहिला जिल्हा कोणता आहे तर मुंबई। इकडे बघा मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे, फक्त लक्ष द्यायचं आहे। याच मुंबई जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्याचे पैसे इकडे बघा एप्रिल हप्ता हा पैसे भेटणार आहेत। आता एप्रिलच्या हप्त्याची मोठी रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। ही रक्कम तर जमा होणार, मात्र त्यासोबत एक मोफत साडीचा लाभ देखील आता मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना होणार आहे। मोफत साडी एक मिळणार आहे। त्यानंतर त्या लगेच पाठोपाठ 4500 रुपये ही आता भेट जाहीर झालेली असून 4500 रुपयांची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। यामुळे मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळतोय। यामध्ये जर आता विचार केला तर इकडे बघू शकता मुंबई उपनगर असेल, मुंबईचा पूर्वेकडील भाग असेल, या सर्वची सर्व भागामध्ये हे पैसे आता हस्तांतरित होणार आहेत। जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम जाहीर झालेली आहे, जमा झालेली आहे। आता यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात। त्यापूर्वी सरकारकडून काय महत्त्वाची सूचना आली आहे ते आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता आदेश दिला, आता लाडक्या बहिणींना एक मोफत साडी देखील देण्यात येणार। खाली बघू शकता इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता आदेश देण्यात आलेला असून आता सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हा लाभ हस्तांतरित करण्यात येणार असून आता मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता सर्व बहिणींसाठी एकनाथजी शिंदे साहेब, तसेच अर्थमंत्री अजित पवारजी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कडून ही मोठी भेट म्हणावं लागल, कारण की आता खूप दिवसानंतर हे पैसे जमा होत आहेत। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे, शेवटपर्यंत बघा। मात्र काही बहिणींना आता कमी रक्कम देण्यात येणार आहे। होय, एप्रिलचा हप्ता आता 500 रुपयेच बहिणींच्या बँक खात्यात जमा होईल, कारण की छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून एक पण चूक झाली नाही, आतापर्यंत सर्व हप्ते आम्हाला 1500 आले, मात्र असं नाहीये। आता तुम्हाला देखील 500 रुपयेच मिळू शकतात। एक मोठं छोटंसं कारण आता उघडकीस आलेलं आहे। सरकारने निर्णय देखील जाहीर केलेला आहे। ही चूक जर नसेल तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल, अन्यथा 500 रुपयाची येतील। चूक आहे का नाही तुम्ही चेक कशी करायची ते इकडे बघा। अन्यथा थोड्याशा कारणामुळे मोठी रक्कम तुम्हाला मिळायची नाही, 4500 तर मिळायचीच नाही। त्यासोबत मोफत साडी नाही व लाडकी बहीण योजनेचे जे 1500 मिळतात ते पण नाही, फक्त 500 रुपये तुमच्या बँक खात्यात येतील। तर इकडे बघू शकता आता राज्य सरकार हे लाडक्या बहिणींना 500 रुपये देणार आहे। होय, आता काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फक्त 500 रुपये हे जमा होणार आहेत। आता जे 1500 रुपये हप्ते जमा केले जात असतात यातील फक्त 500 रुपयाची रक्कम बहिणींना मिळणार आहे। मात्र त्याचं कारण समोर आलं असून आता त्या बहिणीची आता जी आहे ती मोठी माहिती डिटेल्समध्ये आलेली असून ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा तसेच PM किसान योजनेचा लाभ घेतात अशा लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांचा हप्ता नसून फक्त आणि फक्त 500 रुपयांचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेचा देण्यात येणार आहे। हे देखील लक्षात घ्या। फक्त 500 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाईल, ही एक महत्त्वाची बातमी आहे। तर आता कोणत्या बहिणींना 4500 रुपये मिळणार, आता लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप होणार आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कोणते जिल्हे आहेत ते आपण नावे पाहूयात। तर इकडे बघू शकता पुढील जिल्हा पाहायला मिळत आहे तो म्हणजे आपल्याला बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्याचा देखील आता समावेश झालेला असून या ठिकाणी देखील या रकमेचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत। ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असून आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता जास्त रक्कम जमा होणार आहे। तर काही बहिणींना 4500 रुपये येणार आहेत, काही बहिणींना एप्रिल हप्त्याची
मासिक रक्कम येणार आहे व काही बहिणींना मोफत साडी अशा सर्व योजनांचा लाभ सर्व बहिणींना मिळून जाईल. काळजी नसावी, कारण आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. ही सर्वची सर्व जी काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता जमा होणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो. बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. तर इकडे बघू शकता आता बुलढाणा जिल्हा पाहिला. अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आलेत आहेत. तसेच इकडे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आता 3 वेगवेगळे मेसेज येणार आहेत. यामध्ये आता चांगली खुशखबर म्हणजे पहिला मेसेज असा येईल, डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. त्या प्रकारचा पहिला मेसेज अशा प्रकारे असेल की इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला लक्ष देऊन बघा. डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹3,000 क्रेडिट टू युअर अकाउंट लाडकी बहीण योजना, अशा प्रकारचा एक मेसेज पहिला येईल. दुसरा मेसेज येईल, युअर अकाउंट, जो काही तुमचं पुढची माहिती असेल तसेच त्यापुढे सांगितलं जाईल, इज क्रेडिटेड ₹3,000 थ्रू बाय ट्रान्सफर डीबीटी लाडकी बहीण योजना, अशा प्रकारचा एक दुसरा मेसेज येईल. त्यानंतर तिसरा मेसेज येईल, तुमच्या बँक खात्यात ₹830 जमा झाल्याचा, ते म्हणजे गॅस सिलेंडरचे देखील ₹830 अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला ही रक्कम मिळून जाईल. काळजी नसावी. मोठ्या प्रमाणामध्ये याचे वाटप देखील आता सरकारच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण बातमी लवकर देऊ. अशा प्रकारचे 3 मेसेज येतील. असे 3 वेगवेगळे मेसेज आता थेट लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणार आहेत व 3 योजनांचे पैसे मिळून ही रक्कम मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र एक खुशखबर म्हणजे काही महिलांना आता आज किंवा पुढच्या 2 ते 3 तासामध्ये जास्त रक्कम मिळणार असून ₹4,000 खात्यामध्ये आता जमा होतील. होय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर आता थेट ₹4,000 ची रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळणार असून आता पुढच्या काही तासानंतर ₹2,000 येतील व मागच्या काही दिवसापूर्वीच आता ₹2,000 10-15 दिवसापूर्वी आलेले आहेत. असे ₹2,000 मिळून ₹4,000 जमा होत आहेत. तर हे कोणाच्या खात्यात जमा होत आहेत ते जर पाहायला गेलं तर ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात व PM किसानचा लाभ घेतात अशा लाडक्या बहिणींना नमोचे 2,000 व PM किसानचे 2,000 मिळून आज 2,000 असे ₹4,000 हे जमा होत आहेत. यामुळे या लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. तुम्हाला या योजनांचा लाभ मिळतो का, हो किंवा नाही, कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व लाडक्या बहिणींनो, रोजची रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.